कोकणातला कालवा नाही हा. चला त्यांना डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून कंत्राट त्यांनी मिळवलेलं आहे असा आरोप त्यांच्यावर आहे आणि हे खरं आहे. दोन्ही कंत्राटदारांनी खोटा दाखला दिला. म्हणजे ज्यावेळेला काही क्रायटेरिया असतो त्यावेळेला तुम्ही इतकं काम केलं आहे का, तितकं काम केलं आहे का, हे जे दाखले त्या ठिकाणी द्यावे लागतात. काही प्रकल्पामध्ये इतक्या कोटीचं काम तुम्ही केलेलं असलं पाहिजे अशा ए बैस खाले बैस ए आमदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय बसा. नाही असं तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून बसा साहेब खाली. चला चला चला, मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय, महत्वाचा प्रश्न आहे. जरा सांगा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या ठिकाणी खोटं बनावटपत्र दाखल करून यांनी या ठिकाणी कामं मिळवलेली आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. FIR क्रमांक 1644/2025 हा 8/12/25ला या ठिकाणी ACBने दाखल केलेला आहे. चौकशी सुरू आहे. त्यानंतर दोषारोप त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग हा विषय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाईल. दुसरं सुमित बजोरिया जे आहेत त्यांचंही 120/2020 14/2/2020 रोजी या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. ACBने तपास केलेला आहे. दोषारोप जे आहे त्याचं 8/9/22 रोजी विशेष न्यायालय यवतमाळ येथे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या दोन्ही केसमध्ये FIR झालेला आहे. ACBने चौकशी करून त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केलेला आहे. इथे कुठेही लपवालपवी नाही आहे किंवा कोणाला पाठीमागे घालण्याचं एक कारण नाही आहे. पण आता हा विषय जो आहे हा न्यायप्रविष्ट आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्पात बनावट प्रमाणपत्र देऊन कामे लाटण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. जर या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही तर प्रामाणिक कंत्राटदारांवर अन्याय होतो आणि सरकारी तिजोरीची लूट होते. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी उत्तरामध्ये अंशतः खरे असं म्हटलं, तपास चालू आहे असं म्हटलं, पण उत्तर देताना या ठिकाणी ते म्हटले की खरं आहे असंही म्हटलं. या संबंधाने माझे अध्यक्ष महोदय फक्त 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत या ठिकाणी की अध्यक्ष महोदय उत्तरात मान्य केलं आहे की 2007-08 आणि 8-9 या काळातील कामांमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर केली गेली आहेत. आज 2026 उजाडलेलं आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे तब्बल 18-19 वर्षानंतरही शासन केवळ तपास चालू आहे किंवा चौकशी सुरू आहे असं उत्तर देत असेल तर मला असं वाटतं की भ्रष्टाचारास कुठेतरी आपण पांघरूत घालतो आहोत. अध्यक्ष महोदय, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ACBकडे गेले असताना शासन ही चौकशी पूर्ण करण्यासाठी नक्की कोणती कालमर्यादा निश्चित करणार आहे की तारीख पे तारीख देऊन कंत्राटदारात वाचवणार आहे का, याचं उत्तर मला हवं आहे अध्यक्ष महोदय. माझा दुसरा प्रश्न आहे की श्री सतीश भोयर, श्री अभयकुमार N आणि श्री सुमित बाजोरिया यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत टाकण्यासाठी विभागानं अद्याप कोणती कारवाई केली आहे अथवा नाही. तसेच ही चौकशी प्रलंबित असताना याच कंत्राटदारांना किंवा त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांना गेल्या 10 वर्षात विभागाने कोणती नवीन कामे दिलेली आहेत का याची चौकशी झाले. जर दिली असतील तर त्या अधिकारावर शासन कोणती कारवाई करणार, हा दुसरा प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की बनावट प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यावधी रुपयाची निविदा मिळविणे ही शासनाची खऱ्या अर्थानं फसवणूक आहे.